तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला काय काय दिसून येईल? इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज. पेअर म्हणजे जोडी, ओव्हरीजची जोडी दिसून येईल. पेअर ऑफ ओव्हिडक्ट असणार आहे. इकडे सुद्धा ओव्हरी आहे, इकडे पण ओव्हरी आहे. ओव्हिडक्टची पेअर आहे. पेअर ऑफ त्यानंतर सिंगल युटेरस. युटेरस मात्र सिंगल आहे आणि व्हॅजिना सुद्धा सिंगल. बिसाइड्स अ पेअर ऑफ ब्रोथ्रोलिन्स ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. खरं तर आपल्या ह्याच्यामध्ये बल्बो युरेथ्रल असं काहीतरी टाईप झालेलं आहे, तर तिथे काय पाहिजे ते करेक्शन करून घ्यायचं आहे. काय लिहायचं आहे? बार्थ्रोलिन्स असं आपल्याला त्या ग्लँडचं नाव तिथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली. तर ही ग्लँड आपल्याला तिथून सिक्रेट होताना दिसणार आहे. जनरली द ग्लँड म्हणजे काय? ग्रंथी. जनरली एव्हरी मंथ अँड ओव्ह्यूम इज रिलीज इन द ॲब्डोमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम ईच ओव्हरी. दोन्ही ओव्हरीकडून काय होतं? एक ओव्ह्यूम रिलीज होत असतो एव्हरी मंथ, प्रत्येक मंथमध्ये. अँड द फ्री एंड ऑफ द ओव्हिडक्ट इज फनेल लाईक. फ्री एंड जो ओव्हिडक्टचा असतो तो काय? फनेल लाईक आपल्याला दिसून येतोय आणि फनेलच्या आकारासारखा. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. त्याच्या अगदी बरोबर सेंटरला त्याचं ओपनिंग असतं. An opening is present at the center of it. Oocyte enters the oviduct through that opening. आणि oocytes जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय आहे? ओव्हरीमधला जो भाग आहे की जो जर्म सेल प्रोड्यूस करणार आहेत, कोणता? ओव्ह्यूमचा, तो तिथं काय आहे? ओव्हिडक्टमध्ये ओपनिंगमध्ये एंटर करतो. सिलिया आर प्रेझेंट ऑन द इनर सरफेस ऑफ द ओव्हर. सिलिया म्हणजेच काय? अगदी फिलॅमेंट सारखे असे केसांसारखं स्ट्रक्चर असलेले सिलियाज किंवा सिलिएटेड मसल्स आपण गेल्या वर्षी मसल्समध्ये पाहिलेले आहे. ते सिलिया हे कुठे आहेत? इन्नर सरफेस ऑफ ओव्हिडक्टच्या आतल्या सरफेसला बऱ्याच प्रमाणात असतात. अँड दिस सिलिया पुश द ओसायटी टुवर्ड्स द युटेरस. आणि हे सिलिया काय आहे? त्याच्यामध्ये ओसायटेला काय आहे? पुढे पास करण्याचा हे करत असतात, पुश करण्यासाठी त्यांची मदत होते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं काय दिसतंय? ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण कशी आहे ती पाहिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन कसं होतं दोघांमध्ये, ओव्ह्यूम असू दे किंवा स्पर्म. बोथ गॅमेट्स, स्पर्म्स अँड ओव्ह्यूम्स आर फॉर्म बाय द मिओसिस प्रोसेस. बरोबर आहे, आपण बघितलंय मिटोसिस आणि मिओसिस ह्या सेल डिव्हिजनच्या 2 प्रोसेसेस होतात. तशा मिओसिसमधून काय आहे? ही स्पर्म आणि ओव्ह्यूम फॉर्मेशन करण्याची काय आहे? हे असते प्रोसेस आपल्याला बघायला मिळेल. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन द टेस्टिस ऑफ द मेन फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द मॅच्युरेशन, दॅट इज द प्युबर्टी टिल डेथ. प्युबर्टी जेव्हा स्टार्ट होते म्हणजे टीनेज जेव्हा स्टार्ट होतो त्याच्यापासून ते टिल डेथपर्यंत ती चालूच असते. आधी अगदी जन्मापासून असते का? तर नाही. हाऊएव्हर इन द केस ऑफ वुमन at the time of birth there are 2.2 to 4 millions immature oocytes in the ovary of the female fetus. खरं तर बर्थपासूनच 2 to 4 मिलियन्स इमॅच्युअर असतात असे ओसायटीज फिमेलच्या फोएटसमध्ये, पण त्या काही सिक्रीट व्हायला सुरुवात करत नाही. अँड ओसायटीज मॅच्युअर्स and is released from the ovary every month from the beginning of the maturity up to the age of the menopause. Menopause हा एक आहे. आता फिमेलच्या बाबतीत आपण म्हटलं अगदी काय प्युबर्टीपासून जो स्टार्ट होतो टिल डेथपर्यंत त्यांचं पण नाही. फिमेलमध्ये मॅच्युरिटी म्हणजे प्युबर्टीच्या इथं स्टार्ट होतं, पण मोनोपोज म्हणून आहे जो काय अप्रॉक्सिमेटली 45 किंवा 50 एजपर्यंत ते काय आहे चालू असतो, तिथपर्यंत त्यांचं ते सिक्रेशन चालू असतं. मोनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ द फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह, म्हणजे डेथपर्यंत नाही आहे. ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 years, सिक्रेशन ऑफ द हार्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप्स ऑफ द बिकम इरेग्युलर. काही वेळेस ते पूर्णपणे स्टॉप होतं किंवा काही वेळेस पूर्ण इरेग्युलर, एखाद्या वेळेस अगदी 5-6 महिन्यात कधी प्रत्येकाचं हार्मोन सिक्रेशन वेगवेगळं आपल्याला दिसून. अँड दिस कॉजेस द मोनोपॉज, त्यालाच काय म्हटलं तर मोनोपोज. ओके, आपण गॅमेट फॉर्मेशन ही पहिली रिप्रोडक्शन सेक्सुअल रिप्रोडक्शनमधली फर्स्ट स्टेज बघितली. सेकंड इज द फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ द झायगोट बाय युनियन ऑफ द स्पर्म अँड ओव्ह्यूम इज कॉल्ड ॲज द फर्टिलायझेशन. जे झायगोटचं फॉर्मेशन होतं आहे कशातून होतं आहे? युनियन कोणाचं? ऑफ स्पर्म्स अँड ओव्ह्यूम. स्पर्म्स आणि ओव्ह्यूमच्या युनियनमधून फॉर्मेशन ऑफ झायगोट जे होतं आहे त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं तर फर्टिलायझेशन.
फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. इंटरनली ह्युमन्स मध्ये फर्टिलायझेशन काय होतं इंटरनली म्हणजे इनसाइड द ऑर्गन्स आपल्याला होताना दिसतं, इनसाइड द बॉडी आपल्याला होताना दिसून येतं. पण इतर काही काही फॉर एक्झाम्पल फ्रॉग वगैरे आपण घेतलं तर त्यांचं फर्टिलायझेशन कुठे होत असतं आउटसाइड द बॉडी. सीमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हॅजिना ड्युरिंग द कॉप्युलेशन. सीमेन हा काय आहे इजॅक्युलेटेड होतो व्हॅजिनामध्ये आणि ते कधी कॉप्युलेशन म्हणजे जेव्हा एकत्रित येणार आहेत दोन्ही पण ऑर्गन्स तेव्हा तिथे काय आहे इजॅक्युलेटेड म्हणजेच तो काय पास केला जातो. स्पर्म्स in the number of few millions start their journey by route of the vagina, uterus and oviduct. स्पर्म्स जे येतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून ते काय फ्यू मिलियन्स नंबर्समध्ये कधी असतात, फ्यू मिलियन नंबर्स असतात आणि ते स्टार्ट द जर्नी. कुठून स्टार्ट करतात त्यांचा प्रवास, ते व्हॅजिनामधून एंटर करतात, पुढे युटेरसकडे जातात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आणि नंतर मग ओव्हिडक्टपर्यंत पोचतात. वन ऑफ दोज त्याच्यातले काही फक्त एकच फ्यू मिलियन स्पर्म्स ऑफ फर्टिलाइज द ओनली ओव्ह्यूम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. काय म्हटलंय बघा, वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म्स फर्टिलाइज अँड द ओनली ओव्ह्यूम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. जो ओव्ह्यूम प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये त्याच्याशी काय आहे ओव्हिडक्टमध्ये प्रेझेंट असलेला ओव्ह्यूम त्याच्यासोबत काय फर्टिलाइज होतात कोण स्पर्म. पण एकच वन ऑफ दोज फ्यू मिलियन्स तेवढे फ्यू मिलियन्समधला फक्त एकच स्पर्म्स या ओव्ह्यूमसोबत काय होत असतो फर्टिलाइज व्हायला स्टार्ट करतो. फ्रॉम द एज ऑफ द प्युबर्टी अप द मोनोपॉज दॅट इज फ्रॉम 10 to 17 इयर्स ऑफ एज अप टू द 40 to 45 to 50 इयर्स. हे प्युबर्टीचं एज काय आहे आपल्याला फिमेलचं दिसून येतं आहे मोनोपॉजपर्यंत. 10 to 17 पासून त्यांचं स्टार्ट होतं ते 45 to 50 इयर्सपर्यंत. अँड ओव्ह्यूम इज रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. मग या एजमध्ये प्रत्येक मंथमध्ये हा ओव्ह्यूम रिलीज होत असतो. आउट ऑफ द 2 to 4 मिलियन्स ओव्ह्यूम किंवा ओव्हा आपण म्हणू शकतो अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओसायटर्स आर रिलीज अप टू द एज ऑफ द मोनोपॉज. त्याच्यापर्यंत जर आपण बघायला गेलो तर 2 to 4 मिलियन्स ऑफ ओव्हा हे काय आहे 400 ओसायटेज रिलीज करत असतात. रिमेनिंग ओसायटेज अंडरगो डिजनरेशन. बाकीचे काय आहे डिजनरेशनसाठी पुन्हा विरघळून जातात आपण असं म्हणू शकतो, डिझॉल्व्ह होऊन जातात. त्याच्यामध्ये बघा हे स्पर्म्स आहेत बाजूबाजूला आणि हा आतला मधला आपल्याला सर्क्युलर शेप दिसतो दॅट इज अ ओव्ह्यूम आणि काय आहे स्पर्म्स त्याच्यावर जाऊन काय आहे आता छेद करतात. Oocytes released from the ovaries during the last few months nearing the age of the menopause are the 40 to 50 years old. Their ability of division has been diminished till now. त्याची ॲबिलिटी आतापर्यंत काय डिमिनिश झाली. ड्यू टू दिस दे कॅनॉट कम्प्लीट द मिटोटिक डिव्हिजन प्रॉपरली. काही काही वेळेस हे ओसायटिस काय आहे जर त्यांचं फर्टिलायझेशन झालं नाही फ्युजन झालं नाही स्पर्मसोबत तर ते काय आहे त्यांचं मिटोटिक डिव्हिजन प्रॉपरली करत नाही, कम्प्लीटसुद्धा करत. इफ सच ओसायटेज आर फर्टिलाइज आणि जर असे ओसायटेज फर्टिलाइज आहे तर न्यूबॉर्न प्रोड्युसेस फ्रॉम देम मे बी विथ सम ॲबनॉर्मॅलिटीज लाईक द डाऊन सिंड्रोम. मग हे असे ओसायटेज काय फर्टिलाइज होत नाहीत आणि ते असेच निघून गेलेले चांगले असतात. पण न्यूबॉर्न प्रोड्यूस फ्रॉम देम मे बी विथ द सम ॲबनॉर्मॅलिटीज. पण जर समजा तिथं ते फर्टिलायझेशन झालं तर मग तिथं मात्र काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज डाऊन सिंड्रोम वगैरे अशासारखे काही नॉर्मॅलिटीज येऊ शकतात. म्हणून काय आहे त्या एजपर्यंतच तिथं जे काही ओव्ह्यूम फर्टिलाइज होणार आहेत तेच काय आहेत नॉर्मल आपल्याला काय आहे न्यू बॉर्न किंवा न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म करताना दिसून येतात नॉर्मल मोडमध्ये. बघा आपल्याला आणखीन एक काही जाणून घ्यायचं आहे जसं मेलकडून आणि फिमेलकडून आपल्याला 22 हे काय आहेत टोटल क्रोमोझोम्स आपल्यामध्ये किती असतात 46 असतात. त्याच्यामध्ये आपण पेअरिंगने पाहिलं तर 23. त्याच्याही मध्ये जर 22 हे सोडले तर एक एक्स क्रोमोझोम तो काय असतो स्पर्म फॉर्मेशनसाठी असतो आणि किंवा मेलमध्ये आपल्याला दोन्ही टाईप्सचे दिसून येतात. काही वेळेस तो वाय फॉर्ममध्ये सुद्धा असतो. पण फिमेलमध्ये काय एकच असतो एक्स फॉर्ममध्ये, दोन्ही पण एक्स फॉर्ममध्ये 22 + एक्स. मग हे एक्स किंवा वाय जे आहेत ते काय आहेत आपल्याला ह्या एक्सच्या किंवा वायच्या फॉर्ममध्ये ते स्पर्म्स काय आहेत पुढे फर्टिलायझेशन करायला जातात.
मग त्याच्यातला समजा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडून एक्स स्पर्म्स गेला तर काय होणार आहे, इथे गर्ल्सचं फॉर्मेशन होणार आहे की ज्याच्यामध्ये 44 + XX. मग इकडे पण फिमेलकडून मिळताना एक्सच मिळणार आहे दोन्ही वेळेस, पण मेलकडून मिळताना काय होणार आहे, काही वेळेस एक्स स्पर्म फर्टिलाइज होतो तर काही वेळेस वाय. म्हणून काय आहे, जर तो एक्स झाला स्प्रेड तर काय होणार आहे, इथे गर्लचं आपल्याला न्यूबॉर्न बेबी काय असणार आहे, गर्ल. आणि जर तो वायच्या फॉर्ममध्ये असेल तर तिथे बॉयचं आपल्याला काय आहे, न्यूबॉर्न बेबी हा बॉय असणार आहे. म्हणून बघा, द क्रोमोझोम नंबर इन द जर्म सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डायप्लॉइड. डायप्लॉइड फॉर्ममध्ये असतात. डायप्लॉइड म्हणजे 2Nच्या फॉर्म. इट इन्क्लुड्स द 22 पेअर्स ऑफ ऑटोसम्स अँड 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम. आपण हा गेल्या वर्षी बघितलं होतं. हे बाकी जे असतात जे त्यांना ऑटोसम्स म्हणतात आणि जो एक आहे पेअर त्याला काय सेक्स क्रोमोझोम असं ऑलोसोम्स असं म्हटलं जातं. दॅट इज द 44 + XX और 44 + XY असं काहीतरी एक फॉर्मेशन त्याच्यातून होणार आहे. अँड दिस जर्म सेल्स डिव्हाइड्स बाय द मिओसिस. आणि मिओसिस प्रोसेसने हे आपल्या ज्या फिमेलमध्ये ओव्ह्यूम फॉर्म होतं तर मेलमध्ये आपल्याला स्पर्मचं फॉर्मेशन दिसून येतं. ड्यू टू दिस द गॅमेट कंटेन्स ओनली हॅप्लॉइड. पण त्या गॅमेटमध्ये फक्त हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स आपल्या हॅप्लॉइड म्हणजे सिंगल क्रोमोझोम आपल्याला दिसून येणार आहे. 2 types of sperms are produced as the X or Y, whereas the oocytes are produced only one type, that is the X. Both sperms and oocytes are produced by the meiosis. In case of sperms, processes of the meiotic division is completed before the sperms leave male reproductive tract. जेव्हा स्पर्म्स जर लिव्ह झाला मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधून तरच तिथं काय आहे, आपल्याला तिथं मिओसिस प्रोसेस होताना दिसेल, अदरवाईज मिटोटिक प्रोसेस. हाऊएव्हर इन केस ऑफ द ओसायटिस प्रोसेस ऑफ द meiotic division completes after ovulation during the fertilization in the oviduct. अशा प्रकारे आपल्याला हे माहिती म्हणून, पण काही वेळेस ह्याच्यावर सुद्धा काही क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणून आपल्याला हे थोडंसं रीड आउट करून ठेवणं आवश्यक आहे. पुढे आता डेव्हलपमेंट आणि बर्थ कशी होते. एकदा झायगोट आता फ्युजन झालेलं आहे, फर्टिलायझेशन झालेलं आहे आणि आता तिथे काय आहे, तो झायगोट फॉर्म व्हायला फर्टिलायझेशन नंतर कसं त्याचे सेल डिव्हाइड्स होत जातात, मोर नंबर्स ऑफ सेल्स तिथे फॉर्म होतात आणि त्यांचा एकत्रित करून एक काय आहे, एकच ॲनिमल तिथे म्हणजे आपण एकच ॲनिमल म्हणून एक ऑर्गॅनिझम तिथे तयार होतो. फॉर एक्झाम्पल, द झायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मिटोटिक डिव्हिजन. हळूहळू तो भरपूर मिटोटिक डिव्हिजन करतो, सेल डिव्हाइड करतो, नंबर ऑफ सेल्स फॉर्म करत जातो, मल्टिपल सेल्स फॉर्म करतो अँड द एम्ब्रिओ इज फॉर्म आणि त्याच्यातून एम्ब्रिओ फॉर्म होतो. मीनवाईल हे सगळं कुठे होत असतं तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. मीनवाईल इट इज पुश फॉरवर्ड टुवर्ड्स द युटेरस. हळूहळू मध्ये मध्ये तो काय आहे टुवर्ड्स द युटेरसकडे पुश केला जातो, ढकलला जातो. वन्स इट रिचेस द युटेरस इट इज इम्प्लिमेंटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत जातं. अँड ऑर्गन कॉल्ड ॲज द प्लॅनेटिया इज फॉर्म फॉर द सप्लाय ऑफ द फूड. त्यांच्यामध्ये आणखीन एक ऑर्गन एक सुरुवातीलाच हे तयार होतो की जो काय आहे फूड सप्लाय, म्हणजे जे मदरकडे फूड येणार आहे ते सगळं मटेरियल तर त्याच्याकडे त्या युटेरसकडे जाऊ शकतं ड्युरिंग द ग्रोथ इन द युटेरस. एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन द 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. जेव्हा फर्टिलायझेशन झालं त्याच्यानंतर 9 monthsमध्ये ही पूर्ण एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट व्हायला वेळ लागत असतो आणि त्याच्यानंतर मग तो काय आहे इथे आपल्याला दिसतंय 4 weeksमध्ये स्टार्टिंग फ्युजन झाल्यानंतर 4 weeksमध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसतंय. नंतर 8 weeks, इथे 12 weeks असं करत 36 weeks म्हणजेच काय आहे टोटली मंथली बघायला गेलो तर आपण 9 months तिथे कंप्लीट होतात आणि मग त्याची डेव्हलपमेंट ही कंप्लीट झालेली असते. सुरुवातीच्या स्टेजला आपण अगदी 4 monthsच्या ह्याच्यात बघितलं तर